नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। सीएनजी वगैरे सगळं नाश्ता झालेले सीएनजी भरून झालेले। नाश्ता भरला असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण पोटातच गेले। तर सीएनजी भरले 300 रुपयाचं, 1700चं टार्गेट आहे। वाजले 7:51। तर चला सुरू करूया आणि बघूया आज काय होतं काय नाही। कालचा एक जो व्हिडिओ होता, काल होता संडे, तुम्हाला माहिती आहे संडेला आपण व्हिडिओ अपलोड करतो। त्यातला एक शेवटचा व्हिडिओ होता, तो अपलोड होऊ शकला नाही कारण तो 5 GB होता। अर्ध्या तासाचा बडबड होती मॅथच, आणि अर्ध्या तासाला 5 GB कसं काय मला हे का नाही। आणि बराच वेळ म्हणजे 7-8% व्हायला भीतीला अर्धा एक तास लागतोय। मग म्हटलं पूर्ण कधी व्हायचं, शेवटचा व्हिडिओ तर मग संध्याकाळी 7-8 वाजता तो अपलोड होतो, कारण बाकीचे दिवसभर होतं ते। म्हटलं आता कधी होणार, मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, अपडेट यूट्यूब बी अपडेट करावं लागतं। यूट्यूब अपडेट करून घेतलं म्हणून तर बी व्हायना, म्हणजे लई स्लो व्हायला। म्हटलं जाऊ दे, म्हटलं पुढच्याच बघू म्हटलं, तो बघू नेक्स्ट संडेला टाकन मी। जर झाला तर लगेच सकाळी लगेच अपलोड करून टाकतो, पण अवघड दिसते। आणि त्याचं फॉर्मॅट जे पिक्सल जे मला ते कमी करायला लागेल, कारण 5 GB अपलोड करणं म्हणजे खूपच अवघड आहे। आणि आत्ताचे जे व्हिडिओज आपले 2-2, 3-3 GBचे ते अर्धा एक तासच होत, अर्धा एक तास वेट करू शकतो एका व्हिडिओला। पण जर तो ह्याच्यापूर्वी बी मी तासचे व्हिडिओ टाकलेत, पण त्याला बी नाही एवढा वेळ लागला रे। पण ह्याला काय आलं, पिक्सल वाढलं कसं काय बघू, काहीतरी करू। पिक्सल मला वाटते कमीच करायला लागेल, फॉर्मॅट थोडंसं लो करायला लागेल। 480 पिक्सलमध्ये बघितलं तरी कडक व्हिडिओ दिसतो। 180 पिक्सलमध्ये एवढं कोण बघत असेल, वायफायवालेच बघत असतील। असं बघू काहीतरी करू, पिक्सल कमी करायला लागेल, एखादा व्हिडिओ ॲडजस्ट करा, बाकीचे व्हिडिओ HD मध्ये दिसतात आपले सगळे। तर चला सुरू करूया, बघूया 1700 रुपयाला किती वेळ लागते की नाही। जी पडेल ती ऑर्डर घ्यायची भाऊ। चल ओला उबेरला तर काय ऑर्डर पडली नाही, आपण फिरत धनकुडेला गेलो तर तिथनं एक जण भेटला आणि त्यांना सोडायचं होतं बस स्टॉपला कात्रजच्या, जी की 1 किलोमीटर अलीकडेच आहे। मग कात्रजमध्ये कसं काय, कारण इथं बी बस स्टॉप आहे, पण ते जे आहेत गाड्या ते घाटाच्या पुढं जातात, केत कावळे वगैरे नाही का तिकडं। तर मग दाखवतो बस स्टॉप आहे, दिसते का हे जे बस स्टॉप आहे ते कात्रज चौकात आहे। बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल तर, कोणाला बालाजीला जायचं असेल ना का, मिनी बालाजी म्हणतात किंवा केतकावळीचं बालाजी, तर त्यासाठी जे बसेस आहेत ते इथे लागतात। कधी इकडे लागतात कधी तिकडे लागतात, पण जर तिकडे नाही भेटलं मेन चौकात तर कोणी सांगाल तुम्हाला कात्रज दूध डेअरी तर ऑपोजिटला एक बस स्टॉप आहे, जे की आपलं झू आहे कात्रजचं, काय म्हणतात त्याचं नाव काय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, त्याच्या बाजूलाच, म्हणजे त्याच्याच पार्किंगला समजा, हां इकडं पार्किंग आणि ते त्याच्याच पार्किंगला आहे एक बस स्टॉप, PMT स्टँड म्हणा, कारण बरेच असतं इथं 4-5 गाड्या असतात। हे जे घाटाच्या पुढचे जे डिस्टन्स आहेत किंवा लोकेशन्स आहेत, तिकडं जाण्यासाठी इकडं गाड्या लावतात, काय इकडं काय तिकडं, मध्ये काम चालू होतं म्हणून सगळ्या गाड्या इकडं आल्या, त्यामुळे आता थोडं इकडे तिकडे झालं। पण जर कोणाला जायचं असेल तर पहिल्यापासून इथंच आहे बालाजीच्या गाड्या, नंतर परत तिकडे आल्या तर तिकडे होत राहतं, कन्फ्युजन लय। तर तुम्हाला जर कात्रज चौकात नसेल भेटत गाड्या, तर शेटानी गाड्या आहेत, जीप जातात। जर तुम्हाला PMTच पाहिजे असेल तर PMTच आहे, कात्रजच्या दूध डेअरीच्या ऑपोजिटला, बालाजीला किंवा कुठंही जायचं असेल तर। एक गृहस्थ भेटलेले आपल्या, गृहस्थ एकदम प्रॉपर, तर त्यांना आपण धनकडेवरून इकडे आणलं। 34 रुपये झाले आत्तापर्यंत मीटरने आणलेला। आणि ओला उबेरला काय आलं, ओला आणि रॅपिडोला काय आलं काय माहिती, एक बी ऑर्डर पडली नाही, एक बी। आता मग आता युटर्न मारून मी काय करणार आहे, परत बालाजी नगरला जाऊन थांबणार आहे। आय होप तिथनं पडेल, तर चला बघूया। जास्त मला मोठा व्हिडिओ बनवायचा नाही, कारण अपलोड करायला 5-5 GBचं होत नाही माझ्याकडून, होत नाही म्हणजे आपला डाटा तेवढा सपोर्ट करत नाही फुल अनलिमिटेड वाला टाकून, कारण 60%ला अर्धा 1-1 तास लागत असेल, 100% कधी होते 5-5-6-6 तास लागायचे, एवढे पेशन्स नाहीत भाऊ आपल्याकडे। त्यापेक्षा कुठे तरी कुठेतरी वायफाय भेटला पाहिजे मला फ्रीवाला, किंवा एखादा मित्राचा नाही का वायफाय भेटला पाहिजे, तो म्हटला पाहिजे भाऊ घे एवढं काय। मग तो जो 5 GBचा व्हिडिओ आहे ना, तो 10 मिनिटात होईल, म्हणजे बघा टायमिंग व्हॅल्यू आहे। रात्री ना 8-7-8 वाजता काहीतरी अपलोड करतो, 11-12 पण कोण जागा राहणार, झालं का नाही। कधी असं मोठा व्हिडिओ असतो ना, तर मग असं स्क्रीन ऑन नसेल ना, स्क्रीन लॉक केली ना, तो होतच नाही, असं होतं। त्यात बिल लागल्या पुढे असं, बघू पुढची ऑर्डर कधी पडती करत नाही। चला
आत्ता वाजले 10:43 आणि आत्तापर्यंत आपली 500 रुपये झाले, जे की खूपच कमी आहे. पण काल परवापेक्षा बरं आहे. काल परवा 1-2 वाजता 500 लवकर झाली, चांगली गोष्ट आहे. पण मला हे म्हणायचं आहे की 700-800 कमी झाले. मोठमोठे ऑर्डर का बसत, मोठे ऑर्डर पडतात बरं का, पण हाताला लागत नाही. ओलाचं काय झालं काय नाही राव. मला वाटतं मोबाईल चेंज करायला लागेल राव, नवीन मोबाईल घ्यायला लागेल. काहीतरी एक छोटंसं पॉपअप तिथे IMR डिव्हाइस एरर म्हणून, मला वाटतं मग आपल्या मोबाईलचा इश्यू वाटतं. पण ती पट्टी ती संपू द्या, असं माझ्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम, चला मी मान्य करतो. पण ती पट्टी ती संपू द्या, पण ती संपायच्या अगोदर तुम्ही घाला ते ऑर्डर म्हणजे करावं, अवघड दिसते. तर आत्ता आपण आहोत टिळक रोडला आणि तर लालपरी झाली पंक्चर. थंबनेल चांगला भेटला मला, जा दे. आपण काय ते तो कंटेंट नाही आहे आपला कंटेंट रिक्षा आहे. आपण रिक्षावर फोकस करूया. पंक्चर साधी गोष्ट आहे, आता होऊ शकतं. आणि अशा जागी बंद पडली ना भाऊ, म्हणजे रस्त्याच्या बरोबर मध्ये तिकडून येणाऱ्या लोकांना त्रास होतो बघा. कट झालं कारण उबेरची ऑर्डर पडलेली. आपण उबेर चालू केलं, कारण काय आहे ओला आणि रॅपिडो नाही द्या ना ऑर्डर, तर काय आहे. आणि मीटरने कधीतरीच भेटतं, हे नशीब नाही की. आणि आपलं असं आहे की 3 तारीख जवळ आली, आपला हप्ता भरायचा. हप्ता भरण्यापुरती तरी आपल्याला उबेर वापरायला लागेल, जे की आपण ऑप्शनला ठेवलं. आता काही करणार तुम्ही म्हणसाल राव तो वर नव्हतं वापरणार, भावपूर्ण शब्दांची वेगळी वगैरे काय. आता काय करू, आता आडला हरे उबेरचे पायदरी सगळे कस्टमर उबेरकडे, तर काय करणार. पण उबेरवर खरं सांगू का लय वाईट चालले, 12-12 रुपये किलोमीटर चालले. पण मी काय उबेरचे मोठे ऑर्डर उचलत नाही, फक्त लहान ऑर्डर उचलतो. आणि मला टार्गेट बी 15 केले की 200 रुपये इन्सेंटिव्ह आहे, जे की मला खूप परवडेल मला असं वाटतंय. त्यामुळे मी मोठे ऑर्डर नाही मारणार, फक्त छोटे ऑर्डर मारणार आहे. आत्ता मी कुठं होतो काय माहिती, आत्ता आलो आहे कोर्टापाशी, फॅमिली कोर्टपाशी आलो आहे. तर बघूया आता इथनं एखादी ऑर्डर पडते काय. ओला रॅपिडो सगळे उचलायचे जे पडेल ती, पण उबेरची छोट्या उचलायचे, उबेरचे मोठ्याने उचलायचे नाही. चुकून मागाशी एक नाही का बसपाशी एक उचलली होती, जिथं बस बंद पडली तिथं, म्हणजे ह्याच्या अगोदर 100 रुपयाची उचलली होती, 10 किलोमीटर काहीतरी. म्हणजे तुम्ही काही देत आहे मला, 10 रुपयांनीच चालेल. मी तर 12 म्हणतो, तुम्ही 10वर आलाय परत. म्हणजे एवढी वाईट कंडिशन चालू आहे ना, लय वाईट कंडिशन चालू आहे. पण असं नाही की ऑर्डर नाहीत, ऑर्डर आहेत, पण कंपनीने मारली आपली कशी काय तुम्ही समजून घ्या. तर वाईट परिस्थिती चाललेली आहे, उबेरमुळे झाले. उबेरला एक दिवस सगळं फेडायला लागणार आहे भाऊ. मी काय म्हणतो, फक्त माझे हप्ते फिटू दे गाडीचे, सगळ्यांना बरोबर सांगतो. मग ओला उबेरला रॅपिडोला कसं काय असेल काय नाही सांगू शकत. हे फक्त म्हणायची गोष्ट आहे, कारण आपल्या हातात काही नाही आहे, सगळं सरकारचं होतं आहे. सरकारने जर बाबा त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की तुम्ही जे मीटरने त्याप्रमाणे घ्या, धंदा करायचं तर असं करणार तर नका करू. त्यांनी जर नाही चालू केलं तर त्यांना हे कशाला करताय ना, ऑफर द्यायच्या नाही तुम्ही आमची मारताय आणि कस्टमरला तुम्ही हे करताय, निम्म्या किमतीत घेऊन चाललाय. निम्म्या किमतीत आता मगाशी सकाळी मला वाटतं एक ऑर्डर पडलेली, त्याला 20 का 25 किलोमीटरची ऑर्डर पडलेली. मला अंदाजे नाही का, समजा तिथे 400 रुपये होतं, समजा तिथं मला 250 रुपये दाखवते, 200-250. म्हणजे निम्मी हाफ प्राईसच्या थोडं म्हणजे हाफच प्राईस धरू आपण. पिकअप 1-2 किलोमीटर करायला लागते, ते धरून जर धरलं तर हाफ प्राईसच झालं. विषय काय आहे, जेवढा आम्ही कमवतो ना त्यापेक्षा निम्म तर आमच्या गाडीला जातं. मेंटेनन्स हे ते नाही का, जसं जशी गाडी जुनी होती काम काढत राहतात आणि ते परवडत नाही आपल्याला. मला तर माहित नाही भाऊ नाही का किती दिवस धंदा करणार आहे. फक्त एकदा गाडी फिट होते, गाडी फिटली आणि धंदा जर असं 10च्या बी, आता समज 10 मागायचं होतं ना, 10 ऑर्डर चालली, 10च्या बी खाली आलं उबेर तर गाडी विकायच लागेल. तसं काही उबेरच्या जीवर जगत नाही आपण. 1-2 ऑर्डर मारले उबेरचे छोटे, मोठे तर मारतच नाही. मोठी पडली तरी मारणारच नाही. आणि जरी पडली जरी मारायला गेलो तर त्यांना मी डायरेक्ट म्हणणार उबेर स्ट्राईक आहे असं वगैरे नाही का, बंद करून मीटर निसला आहे का. रॅपिडोची पडली हाताला नाही लागली 3 किलोमीटरची, बघा आता 3 किलोमीटरची बी हाताला नाही लागत, कसं करायचं. जगणं मुश्किल झालं या, जे पडल ते घ्यावं लागतं या. रॅपिडो असो उबेर असो, नव्हतं करायचं उबेर चालू, पण आता काय मजबुरी. हप्ता आलाय, हप्त्यासाठी उबेरची साथ घ्यावी लागते. ठीक आहे, काय हरकत नाही. बघू एंड ऑफ द डे उबेरला किती होतं, छोटे करून बरं का. आणि इन्सेंटिव्ह प्राप्त करू शकतो का आपण. 20 ऑर्डर जे की मला वाटतं खूपच टफ आहे. 20 ऑर्डर काही जोक नाही मित्रांनो. आता वाजल्यात बघा किती, 11:04 वाजले. 11:04 नंतर
आत्तापर्यंत 3-4 ऑर्डर आले असतील. अजून 15-16 ऑर्डर करणं म्हणजे जोक नाही आहे. 3-4 ऑर्डर झाले मी बॅक टू बॅक मारतो. टेक घ्यायला वेळ नव्हता. मग अशी तिथं लालपरीपाशी वेळ भेटला, तिथं ऑर्डर नव्हते पण म्हणून टेक घेतला. आणि मग अजून पाडलं मी इकडं आलो. काय सांगू डोकं लय हल्लं रे. ऑर्डर आहेत पण रिक्षाले झालेत आणि हात लावले की निघून जाते. नवीन ऑर्डरला टाकतात आणि आता मोबाईल 1-3 सेकंदात बंद पडणार आहे कारण मोबाईल गरम झाला. नवीन मोबाईल घ्यायचा म्हटलं होते का नाही. तर टोटल उबेरचे झाले 7 ऑर्डर आणि मग अशी मी 20 म्हणलो तर 20ला नाही तर 15ला 200 रुपये. तर आपल्याला 15 करायचे आहेत. 7 का आय थिंक 8 ऑर्डर झालेत काहीतरी. अजून 7 ऑर्डर करायचे आहेत आपल्याला. आणि टोटल ओला उबेर रॅपिडो आणि मीटरने जे बघितले तर टोटल 700 रुपये झालेत. आणि वाजलेत 12:30. भूक लागली म्हणून सगळं बंद केलं. पहिलं म्हटलं जेवण घेऊ. मला टाईमवर नाही जेवलं कसं तर होतं. माझा येडा गवत होता. हान वाटतं करून तर काय तर चला जेवून घेऊया आणि मग बघूया पुढं काय होतं काय नाही. 700 रुपये झाले ठीक आहे. ते इन्सेंटिव्ह भेटेल नाही भेटेल ते तर घेऊनच राहणार. त्याशिवाय काय थांबणार नाही. मोठे ऑर्डर बी पडत होते पण नाही घेतले मी. मला छोटे ऑर्डर पाहिजे. तर हे जरा टफ आहे कारण आता जेवण केल्यानंतर छोटे ऑर्डर पडणं जरा टफ आहे. मोठे ऑर्डर्स पडतात मला माहिती आहे. पडले तर नाही उबेरला पण लय टफ आहे आता पुढची 7 ऑर्डर करणं. आणि अजून आपल्याला 1700 करायचे म्हणले. फक्त आपला हा वरचा मेंटेनन्स झाला. अजून 1000 रुपये करायचे जे की खूप अवघड आहे. मी फक्त पहिले हे करणार आहे उबेरचं टार्गेट कंप्लीट करणार आहे. आणि एकदा टार्गेट कंप्लीट झाल्यावर मग आपलं डेलीचं जे टार्गेट आहे 1700चं ते कंप्लीट करणार. म्हणजे आपल्याला अजून 1000 रुपये करायचे. तरी अजून 7 ऑर्डर मारले तरी किती होते 7 ऑर्डरमध्ये 200-250 रुपये होतील. आणि ते 200-400 रुपये 500-600 रुपये असेच करायचे. टार्गेट मारून बी 600 रुपये करायचे जे की टफच आहे. म्हणजे समजा 4-5 वाजेपर्यंत टार्गेट जरी मारलं उबेरचं नंतर अजून 500-700 करायचे. तेवढंच आलं. हिंडून फिरून असं खा नाही तर असं खा तेवढंच आलं. याला चॅप्टर कंपनी तिन्ही माहिती का. रॅपिडो बी आता काय करायला लागले माहिती का. सकाळी एक ऑर्डर होती मला ते नाही का 11 किलोमीटर दाखवते आणि मला 15-20 रुपये कमी दिले. मी कॅल्क्युलेट केले तर कस्टमरला म्हटलं असं ते कस्टमर ऐकणार. पोरगी होती. जाऊ दे म्हटलं मला 10-20ने फरक नाही पडत. म्हटलं द्या काय द्यायचं म्हणलं. जे दाखवलं तेवढंच दिलं. बरं ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही. एक लेन बंद होती तिला फिरून घेतलं. मग पण काय लोकांना दया माय नाही. ड्रायव्हरवर आता काय ड्रायव्हरची जिंदगी अशी जाऊ दे. असं जेवण घेऊया चला. थोडं इथं जरा आयो पाहिले दुखतं तर बॅक टू बॅक ऑर्डर पडत होतं म्हणून टेक घ्यायला वेळ नाही भेटला. वाढला 4-21 झाला 1560-70 रुपये काहीतरी. म्हणजे 130 रुपये. 1700ला 130 रुपये काहीतरी. 1500 1600 1700 हां 1560 रुपये काहीतरी आले. 1570 हां 70 1570. आपल्याला अजून 130 रुपये करायचे आहेत जे की खूप चांगली गोष्ट आहे. आणि बसलं असं की जसं वाटतंय येडगत वाटते. वारजे नको आता लेखा ठरवलं. एवढा घाण फिरवलं ना मला. तुम्हाला किलोमीटर सांगतो किती आले. मला आज माहिती किती किलोमीटर चालू घेतो. डॉट 100ला 2 किलोमीटर. 419ला सुरुवात केली तर 517 झालेत. 18-19 हां 100 किलोमीटर धरात आहे. 2 किलोमीटर तर घर तर काय तसं लांबच आहे. 100 किलोमीटर ऑलरेडी रन झालेले आणि कंबर पॅक झालेली आपली. आजचा कोटा संपलेला आपला रनिंगचा जे काही डेली आपण 100 किलोमीटर पळतो. तर सीन आता असं आहे की काय हात दुखायला लागले काय माहिती. चला जर आत बसू. बाहेर आहे ना लई गाड आहेत आणि तर जरा सावली गण स्वस्त ओलाची कृपा. एक ऑर्डर होती सारसबागला होती. सारसबागवरून एक ऑर्डर पडली ओलाची 170 रुपये 10 किलोमीटर जे की ओके. हे असं जरा बरं वाटतं नाही का. जे की ओके जे खरं आहे ते खरं आहे. नाही कधी कधी असं होतं 12 किलोमीटर पण 170च होतं. असं का वरचे 34 रुपये कोण देणार असं होतं ना. तर आताचे जे कस्टमर होते त्यात बी प्रॉब्लेम होता बरं का. प्रॉब्लेम नसतो असं नसतं. बरं पैसे जरी व्यवस्थित दिले तर कस्टमरचे नखरे बघा. कस्टमर मला म्हटला सोसायटी माझी इथं ते मला आत सोड. ठीक आहे म्हटलं तुमचं लोकेशन इथं संपते म्हटलं. मीटर टाकून जाऊ म्हटलं. आत म्हणून कुठे नेलं आपल्याला काय माहीत नाही का. काय होतं मीटरने द्या म्हटलं. काहीच न बोलता निघून गेलं. पैसे दिले 170 रुपये निघून गेले. याच्यावरनं कळतं की माणूस किती फुकटे आहे. किती फुकटे माणूस आहेत. जर बाई तुला
अगोदरच तुझ्या सोसायटीच्या आतमध्ये जायचं असेल तर सोसायटीच्या आत टाकणार, नसेल तिथवर जातं जिथं लोकेशन आहे तिथं उतरायचं आणि तिथं चालू जायचं. नसेल जमत तर म्हणायचं दादा तिथवर सोडा, 10-20 काय असेल ते देते. 10 जरी देते म्हणले असेल मी खुशी सोडलं असतं भाऊ. जायचं म्हणले 200-300 मीटरवर ठीक आहे. तुम्ही माणसाला 200-300 मीटर का नाही सोडत, पहिल्यापासून ब्लॉग बघा सगळं कळलं. कारण काय फुकट सोडायला आपण हे नाही केलं. तास 2-2 तास लागतं CNG भरायला. त्यात परत पिकअपला पैसे नाही भेटत आणि मीटरने गेलं तर 20-30 जास्तच होतात. प्लस आता आणि ओलाने आलोय तर आपल्याला जे भाडं आहे कशाचं म्हणतात ट्रॅफिकचं भाडं ते भेटलं नाही आपल्याला. ठीक आहे ते ॲडजस्ट अँड आय कॅन अंडरस्टँड, एवढं अंडरस्टँड करू शकतो ओला करतो म्हटल्यावर. म्हणजे एवढं नुकसान करून बी आम्ही तुम्हाला इथवर व्यवस्थित सोडतोय आणि तुम्ही प्लस अजून मागताय. म्हणजे नाही का वडापाव बी घेत आहे, पॅटेस बी घेत आहे, पण फक्त पैसे वडापावचे देते, पॅटेसचे पैसे नाही देत. वारा घेऊन कट झालेलं तर काय म्हणतो हां वारे गुरु असं कुठं असतं का लोकांना चॅप्टर आहे. तुम्ही बी चॅप्टर बना. फुकाट सर्व्हिस कोणाला द्यायची नाही. जिथं संपते तिथंच मीटर टाकायची. लायकी असेल तर मीटर टाक, नाही तर चल उतर. जिथवर लोकेशन असेल तिथवर. फुकाटची सर्व्हिस देणं बंद केलं आता. ओला उबेरवर परवडत नाही. उबेरचं तर नाव बी नका घेऊ. ते आज आपल्याला गरज होती त्यात बी आपण टेक्निकली खेळलो बरं का. टार्गेट झालं बरं का. ते सांगायचं मागाशी सांगायचं होतं पण दुपारी टेक घ्यायला वेळ नाही भेटला आणि जेव्हा घ्यायला वेळ भेटला तेव्हा मोबाईल गरम होता. आता थंड झालं म्हणून केलं. कारण वाजले बघा किती 4:25. थोडंसं गरमी कमी झाली म्हणून मोबाईल थंड झाला. ते बी चार्जिंग काढले म्हणून. चार्जिंगला असतं तर मोबाईल गरमच राहिला असता. तर दुपारचं झालं की मोबाईल गरम होतं. उन्हाळ्यात जरा ब्लॉग छोटेच येईल तरी माझी बडबड एवढी की काल 30 मिनिटाचं बडबड झालेलं आहे. तर आता मला वाटतं 3 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल मला तेव्हा अपलोड करायला लागेल.